नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरु स्कूल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर फाउंडेशन बॅचमध्ये पर्सेंटेज या टॉपिकला सुरुवात केल्यापासून आजचा व्हिडिओ क्लास नंबर 8 हा आहे। तर याच्या अगोदर 7 व्हिडिओज अपलोड केलेले, ग्रॅज्युअली क्रमाने सर्व व्हिडिओ सगळ्यांनी बघायचे। पुन्हा एकदा सांगतो, सुरुवातीच्या पहिल्या 3 व्हिडिओमध्ये, पहिल्या 3 क्लासेसमध्ये मी बेसिक कॉन्सेप्टच्या संदर्भात चर्चा केलेली आहे आणि त्याच्यामध्ये विशेष करून पर्सेंटेजला सॉल्व करण्यासाठी कोणते कोणते मेथड या ठिकाणी आपण यूज केले होते, कोणते कोणते कॉन्सेप्ट म्हणजेच कोणत्या कोणत्या संकल्पनांचा या ठिकाणी वापर करण्यात आलेला होता, फॉर्म्युलांचा उपयोग कुठं करायचा आहे कुठं करायचा नाही आहे। तर पर्सेंटेजच्या संदर्भात सर्व डिटेल्स या ठिकाणी पहिल्या 3 क्लासमध्ये, क्लास नंबर 1, 2 आणि 3 मध्ये देण्यात आलेला आहे। जर तुम्ही बेसिक गोष्टी कव्हर करून या ठिकाणी PYQ च्या लेक्चर्सना येता तर तुमची समज जी आहे व्यवस्थित विकसित होईल असं माझा विश्वास आहे। तर क्लास नंबर 8 मध्ये आतापर्यंत जवळपास 45 क्वेश्चन आपण कंप्लीट केलेत। क्वेश्चन नंबर 46 टू क्वेश्चन नंबर 60 आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। आणि थोडेसे चॅलेंजिंग असलेले प्रश्न जे की पोलीस भरतीला विचारलेले होते, मी थंबनेलमध्ये सुद्धा लिहून दिलेला आहे। या ठिकाणी पर्सेंटेजच्या संदर्भात या ठिकाणी क्वेश्चन्स कसं ट्रिक्सचा उपयोग करत मिनिमम टाइम पिरियडमध्ये सॉल्व करायचं आहे आणि पोलीस भरतीचे PYQ जे आहेत तर त्यातले चॅलेंजिंग क्वेश्चन या आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ना ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे। चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात आजच्या पहिल्या क्वेश्चनला। ओके, पहिला प्रश्न आहे या ठिकाणी दिलेला, बघा काय आहे, 5000 चे 33% म्हणजे किती? 2 पद्धतीने क्वेश्चनचा आन्सर काढता येईल। मी तुम्हाला सांगितलं होतं पर्सेंटेज काढण्यासाठी दिलेल्या दोनही संख्यांचा काय करायचा आहे, दिलेल्या दोनही संख्यांचा गुणाकार करा आणि जो काही गुणाकार या ठिकाणी येईल त्या उत्तरामध्ये 2 अंक सोडून काय करायचे, दशांश द्यायचे आहेत। 2 अंक सोडून डावीकडे सरकायचं आणि दशांश द्यायचं आहे। एक ही पद्धत होती आणि दुसरी एक स्प्लिटिंग मेथड होती, ती कोणती होती? 5000 चे 33% काढत असताना 30 अधिक 3 या पद्धतीने सुद्धा आहे ना पर्सेंटेज कडून आपण क्वेश्चनला सॉल्व करू शकतो। दोन्ही पद्धतीने क्वेश्चनचा आन्सर काढायचा प्रयत्न करू। चला, फर्स्ट मेथडमध्ये या ठिकाणी 3×15 ला 5, हातचाला 1, 3×15 ने 1 16 या ठिकाणी 165 दिसतंय। तर या ठिकाणी 165.33 आणि 1650 असे 2 कन्फ्युजिंग ऑप्शन आहेत। तर आपण याच्यानंतर असलेले 3ही शून्य या ठिकाणी ठेवू। ओके, हा संपूर्ण झाला 1,65,000 गुणाकार झाला 5000 आणि 33 चा। 2 अंक सोडून ज्यावेळेस दशांश देऊ तर त्यावेळेस आन्सर काय असेल? 1650 1650। आणि दुसरी मेथड काय होती, ज्याच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशन करण्याची गरज पडत नाही। जसं की 5000चं 30% काढायचं आहे, 5000चं 10% किती असतं मला सांगा? 5000चं 10% किती असतं? 500। तर 30% किती असतात? 1500। 5000चे 30% किती? 1500। आणि त्याच्यानंतर 3% किती? 5000चं 1% किती असतं? 50। 1% किती असतं? 2 अंक सोडून दशांश दिलं की 1% निघतं, हे सांगितलं होतं। 50 गुणिले 3, 50 तरी 156 होतील या ठिकाणी, 156। तर हा 6, हा 5, 5 आणि 1 6 आणि ओके 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 एक मिनिट, 1500 आणि 50 1% असेल तर याचे 3% किती होतील? 6 होतील। ओके, तर 1650, 150 होतील, 3% 150 होतील या ठिकाणी। अशा पद्धतीने 0 5 5 1 6 1 1650 अशा पद्धतीने दोन्ही मेथडने जरी आन्सर काढलं तर आन्सर किती येतं? 1650। म्हणून पर्याय क्रमांक 4 आपला या ठिकाणी काय असणार आहे? आन्सर असणार आहे। आले सगळ्यांचे व्यवस्थित? एकतर मल्टिप्लिकेशन करून या ठिकाणी सरळ सरळ दशांश ठेवून उत्तर काढा, किंवा त्याची फोड करून 30% काढा आणि त्याच्यानंतर परत 3% काढा, क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊन जाईल। क्लिअर आहे? चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा, भला मोठा क्वेश्चन दिसतोय बट याच्यामध्ये एवढा मोठा दम नाही जेवढा आपण आहे ना या ठिकाणी विचार करतोय। क्वेश्चन जेवढा लेंदी असेल, जेवढा विस्तृतपणे दिलेला असेल, तेवढं त्याच्यामध्ये आहे ना कॉन्सेप्ट छोटा असतं, आन्सर तेवढं इझी असतं त्याचं। आपण क्वेश्चन बघूनच आहे ना स्किप करायचा प्रयत्न करायचा नाही पेपरमध्ये, हे लक्षात ठेवा। चला, क्वेश्चनला कसं सॉल्व्ह करता येईल? स्वराने दिवाळीची खरेदी करताना तिच्याकडील एकूण रकमेच्या 20% रक्कम कपड्यावर, 15% रक्कम फटाक्यांवर, 10% रक्कम मिठाई खरेदी करण्यावर, तर 33% रक्कम किराणा व इतर रक्कम किरकोळ सामान खरेदीवर खर्च केल्यावर तिच्याजवळ
2200 रुपये उरले तर स्वराजवळ एकूण रक्कम किती होती, असा क्वेश्चन आहे. बेसिकली क्वेश्चन आहे, स्वराजवळ काही पैसे होते आणि त्या पैशातून तिनं बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींवरती यांना पैसे खर्च केलेले आहेत आणि शेवटी जी रक्कम राहिलेली आहे ती सांगितलेली आहे. आपल्याला विचारलंय की स्वराजवळ एकूण रक्कम किती होती आणि स्वराजवळ असलेली रक्कम 4 पर्यायांच्या स्वरूपात आपल्या समोर दिलेलं आहे. आता या क्वेश्चनला सॉल्व्ह करत असताना सगळ्यात आधी स्वराने केलेले खर्च कोणते कोणते आहेत, कशावरती केले ते मॅटर करत नाही. आपल्याला फक्त यांना एकूण रक्कम किती होती एवढंच विचारले. तर एकूण रकमेच्या 20% रक्कम कपड्यावरती. ओके, कपड्यावरती 20% रक्कम. इनिशियल काही आपल्या सोयीप्रमाणे आपण घेऊ शकतो. 15% रक्कम फटाक्यांवरती 15% रक्कम. त्याच्यानंतर 10% रक्कम मिठाईवरती 10% रक्कम खर्च केलेली आहे करण्यावर. तर 33% रक्कम किराणा व इतर मालावरती. ग्रोसरी म्हणजे ग्रोसरी लिहू की आपण ऑलरेडी यूज केलंय. किती? 33% रक्कम खर्च केलेलं आहे. तर टोटल एवढा खर्च तिनं केले. बाकीचं जे असेल ते शिल्लक असेल. तर 100%पैकी 5 आणि 3 8, 3 2 6 7. ओके, 78%. 78% हा तिचा काय आहे, एकूण खर्च आहे. जर 100 पैकी या ठिकाणी 78% तिचा खर्च असेल तर शिल्लक जी आहे, शिल्लक रक्कम ही किती टक्के आहे? शिल्लक रक्कम ही किती टक्के आहे? 22% आहे. एक मिनिट. शिल्लक रक्कम ही किती आहे? 22% आहे. आणि राहिलेली रक्कम किती सांगितली आपल्याला? 2200 रुपये. म्हणजेच 2200 ही रक्कम किती टक्के आहे? 22% आहे. तर कोणत्या संख्येचं 22% 2200 येतं? 10,000 या संख्येचं 22% 2200 एवढं येतं. 22% एवढं असेल तर 100% काढायचं आहे. एवढाच इझी क्वेश्चन आहे. तर हे क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड खूप वेळा बघितलं आपण. तर डायरेक्ट 22 × 22 22 × 22 100 × 100 x बरोबर किती यायला पाहिजे? आन्सर 10,000 एवढं यायला पाहिजे. किंवा 10,000चे 22% काढलं तर 2200 येतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपलं काय आहे? उचित उत्तर आहे. चला, समजले सगळ्यांना? वेळ जास्त जाऊ नये याच्यासाठी आहे ना आपण काय करतोय, जे सगळे नवीन क्वेश्चन असतील मी पूर्णपणे ना त्यांचं सोल्युशन या ठिकाणी देणार आहे. जो रिपीट होणारा एखादा क्वेश्चन असेल तो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देईल. चला, एका गॅस एजन्सीने 900 रुपये किमतीचा एक गॅस सिलेंडर ग्राहकास विकला. जीएसटीचा दर 18% आहे. तर ग्राहकास करासहित किती रुपये द्यावे लागतील? जीएसटीचा एक सेपरेट चॅप्टर मी तुम्हाला घेणार आहे. लक्षात ठेवा, जीएसटी कसा चार्ज होतो, सीजीएसटी काय असतं, एसजीएसटी काय असतं, या सर्व मूलभूत संकल्पना आपल्याला माहिती पाहिजे. जीएसटी सगळ्यांना माहिती असेल, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे, त्याचा लॉंग फॉर्म आहे. जीएसटी भारतामध्ये केव्हापासून लागू झालाय हा जीकेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं आन्सर जे आहे, डेट, ती मला कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी या ठिकाणी सांगायचं आहे. पारगर पोलीस 2021चा क्वेश्चन आहे. 918, 1048, 936 आणि 1062. इझी. कुठलीही वस्तू असते त्याची मूळ जी किंमत आहे, किंमत किती आहे? 900 रुपये एवढी किंमत आहे. आणि त्याच्यावरती जीएसटी किती चार्ज केलाय? जो गव्हर्नमेंटला द्यावा लागणारा टॅक्स असतो बेसिकली तो असतो जीएसटी टॅक्स, जो की गुड्स आणि सर्व्हिसेस या ठिकाणी म्हणजे ज्या काही वस्तू असतील आणि सेवा असतील याच्यावरती कर लादला जातो. 1 नेशन 1 टॅक्स याप्रमाणे जीएसटी लागू करण्यात आलेलं होतं. 900 रुपयेचं 18% काढायचं आहे. 900 रुपयाची इझिली 18% काढत असताना 18 62चे 162. तर हे झालं सिलेंडरची मूळ किंमत आणि ही झाली जीएसटी त्याची. तर 2 6 9 1 10 1062 रुपये या ठिकाणी. तर ऑप्शन नंबर 4 काय असणार आहे? आन्सर आपलं या ठिकाणी असेल. राईट और रॉंग? रॉंग. चेक करायचं सगळ्यांनी. बरोबर आले उत्तर. चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. जर कोणत्या संख्येचा 50% त्याच संख्येच्या 20% पेक्षा 30ने अधिक आहे तर ती संख्या कोणती? 2 मेथड आहेत क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचे. एक पर्यायावरून आपण जाऊ शकतो. सांगली पोलीस, कट करू, सांगली पोलीस 2021. तर पहिला ऑप्शन आहे 100, दुसरा ऑप्शन आहे 300, तिसरा ऑप्शन आहे 1000 आणि चौथा ऑप्शन आहे 3000 रुपये. तर यापैकी एक संख्या आहे, त्या संख्येचं 50% त्या संख्येच्या 20% पेक्षा कितीने जास्त आहे? 300ने जास्त आहे. एक कुठलीही संख्या आपण सपोज करू, एक्स ही संख्या आहे. बेसिक अंडरस्टँडिंग, मूलभूत आहे ना या ठिकाणी समज काय सांगते. एक संख्या आहे, त्या संख्येचं 50%, या संख्येचं 50% आहे आणि या संख्येचं 20%. ओके, तर
हे 50% संख्या या 20% संख्येपेक्षा आहे ना कितीने जास्त आहे, 300ने जास्त आहे. तर कधीही उत्तर 100 किंवा 300 येऊच शकत नाहीत, ही बेसिक समज सांगते. ओके, राहिले 2 पर्याय. सपोज करा जर पेपरमधला हा शेवटचा क्वेश्चन आहे आणि शेवटचा सेकंद आहे तुमचा, टोटल एक्झाम हॉलमध्ये गेल्यापासून आहे ना एकदम म्हणजे सर आता पेपर OMR शीट तुमच्या हातातून घेणार, त्यावेळेस जर वेळ नसेल याला सॉल्व्ह करण्यासाठी तर या दोन्हीपैकी कोणताही आन्सर जर टिक केला तर प्रोबॅबिलिटी किती असते उत्तर बरोबर येण्याची, 50% असते. अशा वेळेस आपण करू शकतो जर निगेटिव्ह मार्किंग नसेल तर. आणि पोलीस भरतीला निगेटिव्ह मार्किंग नाहीये तर त्या ठिकाणी तर 1000 आणि 3000 यांच्यापैकी काय करायचं आहे, 1000 ही ती संख्या आहे असं मानू. 1000चं 50% किती होतं, 500 आणि 1000चं 20% किती होतं, 200 होतं. क्लिअर आहे. तर एका संख्येचं 50% हे किती, 50% हे त्याच संख्येच्या 20%पेक्षा कितीनं जास्त आहे, 300 जास्त आहे. म्हणून आन्सर काय झालं आपलं 1000 हे बरोबर आहे. दुसरी मेथड कोणती आहे ज्या मेथडने आहे ना क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो या ठिकाणी. दुसरी मेथड कोणती, एक संख्या आहे त्या संख्येचं 50% त्याच संख्येच्या 20%पेक्षा 300 जास्त आहे. तर 20% आणि 50% मधला डिफरन्स किती आहे, 30%. ओके, आणि ह्या 30%चीच किंमत किती आहे, 300 आहे. त्या संख्येचं 30% किती बनतं, 300. 30% 300 बनत असेल तर 40% 400 बनतं, 50% 500 बनतं आणि 100% किती बनतं, 100% 1000 बनतं. या लॉजिकनुसार सुद्धा आहे ना जर गेलो तर आपला आन्सर बरोबर टिक होईल. दॅट इज ऑप्शन नंबर 3 1000 या प्रश्नाचं उत्तर आहे. चलो नेक्स्ट, 600चे 40% वजा 250 बरोबर x वजा 900चे 77%. तर x बरोबर किती, इक्वेशन एकदम जबरदस्त दिलेलं आहे. सांगली पोलीस 2021लाच विचारलेला क्वेश्चन आहे. एक माझं ऑब्झर्वेशन जर तुम्ही विचारलात तर 2024 आणि 2023च्या क्वेश्चन पेपरपेक्षा 2021 मध्ये विचारलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी थोडीशी चांगल्या क्वालिटीची होती. 2024 आणि 23 मध्ये विचारलेले प्रश्न अगदी म्हणजे अगदी सोपे आहेत किंवा मॉडरेट लेवलचे आहेत असं म्हणायला हरकत नाही. PYQs आपण घेतोय, PYQ बघून तुमच्या लक्षात आलेलं असेल. याच्या अगोदरचे जे जवळपास 45 प्रश्न झाले होते 2023चे आपण क्वेश्चन घेतलेले होते. तर चला 600चे 40% वजा 250 इझिली सॉल्व्ह करत जाऊ आपण. वजा x वजा 900चे 77% किती होतं, 600चे 40% इक्वेशनचे या बाजूला सॉल्व्ह करू आपण लेफ्ट हँड साईडला. 600चे 40% डायरेक्ट काढू शकतो. 600चं 40% का, 600चं 10% 60 होतं आणि 40% किती होतात, साइन चौक 24. तर हे झाले 240. ओके, 240 वजा 250 म्हणजे बरोबर चिन्हाच्या एका बाजूला आन्सर किती आलेला आहे, 10 आलेला आहे. काय करतो आपण, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते, लहान संख्येतून मोठी संख्या तर कधी वजा होणारच नाही आणि मोठ्या संख्येत चिन्ह दिलं -10. आता इकडं आन्सर येण्यासाठी x वजा 900चे 77%, एक संख्या आहे त्या संख्येमधून 900चे 77% काढायचं आहे. 900चं 77% काढणं सोपं आहे. कोणत्याही संख्येमध्ये जर 2 शून्य असतील आणि त्याचं जर पर्सेंटेज काढा म्हणलेलं असेल तर या 2 शून्यांना सोडून द्या, फक्त गुणाकार करून घ्या बाकीच्या गोष्टींचा. 9 7 63 3. ओके, तर हातच्याले 6, 9 7 63 6 69 693. ओके, आता इकडे काय आलं पाहिजे, x मायनस 693 आणि हे दोन्ही इक्वल येण्यासाठी. ओके, समीकरणाच्या दोन्ही बाजू इक्वल येण्यासाठी, समीकरणाच्या दोन्ही बाजू बरोबर येण्यासाठी या ठिकाणी कोणता नंबर असायला पाहिजे. सपोज करा या ठिकाणी जर 663 असेल, 663 वजा 693 -30 येईल. तर 600 किती यायला पाहिजे, 683. या ठिकाणी जर लिहिलं आपण 683 वजा 693 तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा झाली आणि राहिले किती, 10 शिल्लक राहतात, ते पण मोठ्या संख्येचे -10 समीकरण या ठिकाणी सॅटिस्फाय होतं. म्हणून उत्तर किती आहे, -10. सांगा सॉरी -10 नाही, 683. ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं आन्सर आहे. आले लक्षात नाही आलं असेल तर आहे ना रिवाइज करून आणखीन एकदा आहे ना क्वेश्चनचं सोल्युशन कोणत्या पद्धतीनं काढलेलं आहे ते बघायचं आहे. चला 110चे 20%. चला मी टायमर ऑन करतो, तुमच्याजवळ 30 सेकंद असतील, क्वेश्चन सॉल्व्ह करायचं आहे लगेचच, फास्ट. चला स्टार्ट करा. 30 सेकंदाचा वेळ देतोय मी, सॉल्व्ह करा.
आले आंसर? चलो कमेंट करो जल्दी जल्दी जल्दी, लवकर करायचं कमेंट. ओके, ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी, ज्यांना ज्यांना मी वेळ दिला आहे त्या सगळ्यांनी ना आपला आन्सर कमेंटमध्ये प्लीज सांगायचं आहे. चला टाइम संपलाय, तर थांबूया या ठिकाणी. आपण 110 चे किती टक्के काढायचे होते? 20%. 10% काढू शकतो. 110चं 10% किती असतं? 11. एक अंक सोडून दशांश. तर 20% किती असतं? 20% याची दुप्पट म्हणजेच किती? 22. आन्सर किती आहे? 22. इझी क्वेश्चन होता, सॉल्व्ह झाला असेल सगळ्यांचा. नेक्स्ट चल, तर बघा काय विचारलंय. साखरेची किंमत 30% वाढली म्हणून एकूण खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती कमी करावी, असा क्वेश्चन विचारलाय. हा क्वेश्चन आहे रायगड पोलीस 2021चा आणि पर्याय दिलेले 24.7%, 26.5%, 23% आणि यापैकी नाही, या पद्धतीने. चला आता कोणत्या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो? याच्यामध्ये 100 × 100चा एक फॉर्म्युला सांगितला होता. चेंज कशामध्ये करायचा आहे? साखरेच्या किमतीत. तर इथे लिहू साखरेची किंमत. ओके, आणि साखरेची आहे ना क्वांटिटी जी आहे, साखर किती असणार आहे? साखर 1 किलोग्राम मध्ये लिहून घेऊ आपण. किलोग्राम समजतं सगळ्यांना? साखर किलोग्राम मध्ये लिहिली. साखरेची किंमत सपोज करा किती होती? आधी 100 रुपये होती. त्याच्यामध्ये वाढ करायची नंतर, त्याच्यासाठीच आपण आहे ना 100 लिहितोय. आणि एकूण घरामध्ये वापरली जाणारी साखर किती होती? 100. याच्यामध्ये बदल होणार आहे. साखर आपण नंतर भाव वाढल्यामुळे कमी करणार आहोत. तर एकूण या ठिकाणी ना किती खर्च होतो? साखरेची किंमत 100 रुपये प्रति किलो आहे आणि साखर किती किलोग्राम वापरतोय आपण? 100 किलो. तर एकूण ही साखर आणण्यासाठी ना होणारा खर्च किती आहे? 10,000 रुपये एवढे खर्च होतात. आता खर्च तर तेवढाच ठेवायचा आपल्याला. खर्च किती ठेवायचा आहे? 10,000च ठेवायचा आहे. कारण अट अशी दिलेली आहे. अट काय दिली आहे? खर्च तेवढाच राहण्यासाठी साखर किती कमी करावी असं विचारलेलं आहे. तर साखरेची किंमत किती टक्क्याने वाढली? 30%. 100चं 30% 30च असतं. म्हणून साखर आता 100 रुपयाच्या ऐवजी 130 रुपये प्रति किलो असं मिळते. आणि आता खर्च एवढाच राहायला पाहिजे, मग साखर किती यूज करायचे? तर साखरेसाठी आहे ना व्हॅल्यू घेऊ आपण x. तर x ची किंमत काढायची. साखर x किलो असायला पाहिजे. तर x बरोबर किती आहे? 10,000 भागिले 130. चला कॅल्क्युलेशन करा. 0 0 कॅन्सल, 13 1 13, 13 7 91. ओके, राहिले किती? 9. 90 होतात. तर कितीचा भाग जाईल? 13 78. 78 गेल्याच्या नंतर 12 शिल्लक राहतील. भाग जात नाही म्हणून आपण दशांश दिला आणि या ठिकाणी 0 घेतला. तर कितीचा भाग? 13 17 76.9. याचा अर्थ जवळपास आपण x ची किंमत म्हणू शकतो 76.9 म्हणजे 77. ओके, 77 किलो साखर वापरली पाहिजे. अगोदर किती किलो वापरायचं आपण? 100 किलो. आता किती वापरतोय? 77 किलो. तर किती किलो साखर कमी केली आपण? 78 19 80 90 100. तर बरोबर उत्तर काय असेल या ठिकाणी? 23% साखरेचा वापर कमी करायला पाहिजे. अगोदर 100 होतं, आता किती यूज करतोय आपण? 77 किलो यूज करतोय. तर किती कमी केलं? 23% साखर आपण कमी वापरली. अशा पद्धतीने या क्वेश्चनचा आन्सर येईल. गडावरचे सैनिक, त्यांना लागणारं अन्न वगैरे हे याच टाईपचे क्वेश्चन आहेत, ते आपण नंतर घेऊ. ओके, ज्या त्या टॉपिकमध्ये. आता सध्या पर्सेंटेज होतं, तर पर्सेंटेजचा आन्सर आपण काढलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय? एका शाळेत 97% विद्यार्थी हजर आहेत आणि 18 विद्यार्थी गैरहजर आहेत. तर त्या शाळेची विद्यार्थी संख्या किती? चला, हजर किती आहेत? 97% हजर आहेत आणि राहिलेले 3% काय आहेत? गैरहजर आहेत. आणि राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती सांगितली आपल्याला? 18 आहे. तर कुठल्याही संख्येचं 3% जर 18 होतं तर 100% किती? या पद्धतीने क्वेश्चनचा आन्सर काढायचा आहे. किंवा विद्यार्थ्यांची संख्या किती विचारले? विद्यार्थ्यांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे 600 500 400 आणि 300. यापैकी अशी कोणती संख्या आहे ज्या संख्येचं 3% किती येतं? 18 येतं. ओके, पहिला ऑप्शन चेक करतोय. तर 2 0 सोडून द्या, 6 18. पहिलाच या ठिकाणी ऑप्शन बरोबर लागलेला आहे. पर्याय क्रमांक पहिला काय आहे? बरोबर आहे.
किंवा या ठिकाणी असं करू शकतो, 3% म्हणजे किती? 18 आहेत. 3% म्हणजे 18 आहेत. तर 100% म्हणजे किती? याचा आन्सर काढलास तर x ची व्हॅल्यू किती येईल? या ठिकाणी 600 येईल. ओके, क्लिअर आहे क्वेश्चन? एकदम बढिया. चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 54 दिलेला आहे. 250 चे 5% किती? एकदम इझी लेवलचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा आहे सगळ्यांनी. चला 15 सेकंद देतो मी जास्तीत जास्त, खूप जास्त वेळ लागणार नाही याला. 250 चं 10% किती काढायचं आणि त्याच्यानंतर शिफ्ट व्हायचं 5% वरती. ओके, खूप वेळा सांगून झालेलं आहे, कुठल्याही नंबरचं 5% काढायचं असेल तर ओरली 10% काढून त्याच्या हाफ करत चला म्हणून. ओके, झालाय वेळ. चलो चला, ज्यांचं 15 सेकंदात सॉल्व्ह झालेलं नसेल त्यांनी निराश व्हायचं नाहीये. मी द्यायचा वेळ 15 सेकंद आहे, तुम्ही 30 सेकंदामध्ये किंवा जवळपास 60 सेकंदामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता पेपरमध्ये, तेवढा इनफ वेळ असेल तुमच्याजवळ. ओके, प्रॅक्टिस एवढी झालेली आहे की मला वाटत नाही की याला 15 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागावा. 250 चे 10% किती असतात? 25 असतात. किती असतात? 25. तर 5% किती असतात? 25च्या अर्ध किती होतं? 12.5, 12.5. म्हणून पर्याय क्रमांक 4 काय असेल? याचं आन्सर असेल. ओके, क्लिअर आहे क्वेश्चन? चलो, या टाईपचे क्वेश्चन आल्याच्या नंतर आहे ना फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये क्वेश्चन उडवायचं आहे. राहिलेला वेळ आहे ना बाकीचा पेपर सॉल्व्ह करण्यासाठी आहे ना जपून ठेवायचं. लक्षात ठेवा, 520 चे 130%. आतापर्यंतचे सगळे क्वेश्चन जे आपण बघितले होते ते 100% पेक्षा आहे ना कमी पर्सेंटेज म्हणजे जे होते ते बघितले होते. 100%च्या पलीकडला क्वेश्चन होता. कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल? 520 चे किती काढायचे? 130% बरोबर किती होतात असा क्वेश्चन विचारलेला आहे. किती वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो? याच्यामध्ये आहे ना दोन कॉन्सेप्ट काय आहेत. एक तर या संख्येचं 100% काढू शकतो आणि 30% काढू शकतो. ॲडिशन करून आहे ना आन्सर सांगू शकतो. कसं बघा, या ठिकाणी 520चं 100%, 520चं 100%, कोणत्याही संख्येचं 100% किती असतं? स्वतः ती संख्या असते. आणि 520चं 10% किती होतं? 52. आणि 30% किती होतील? 52 त्रिक 156. तर या ठिकाणी 6, 7, 6, 676. या पद्धतीने आहे ना क्वेश्चनचं आन्सर काढता येतं. हे टोटल किती झालं? 130%. किंवा गुणाकार करून काढता येतो. गुणाकार कोणत्या पद्धतीने होईल? 520 गुणिले 130चा गुणाकार करा, हे होईल 676 वरती 20, 2 अंक सोडून दशांश द्या, 676 या पद्धतीने होईल. किंवा याच्यापेक्षा आहे ना कॅल्क्युलेशन स्किल ज्याला म्हणतो ती कशी काम करते या ठिकाणी. मी डायरेक्ट आन्सर लिहिले, गुणाकार या ठिकाणी कसा होतो ते सांगितलं नाही. गुणाकार करून बघा, तेवढाच उत्तर येईल. बट 13 ने 52ला गुणत बसण्यापेक्षा 52ला काय लिहू शकतो आपण? 26 गुणिले 2 गुणिले काय आहे? 13. 13 दोन्ही 26 होतात. ओके, 26 गुणिले 26 म्हणजे 26चा वर्गच आहे ना, 676. या वेगवेगळ्या पद्धती नाहीत. हे कॅल्क्युलेशनचे आहे ना म्हणजे कॅल्क्युलेशन करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असेल. कोण कोणत्या पद्धतीने कॅल्क्युलेट करेल, कोण कोणत्या पद्धतीने कॅल्क्युलेट करेल. कॉन्सेप्ट एकदा समजली की कॅल्क्युलेशन करणं आहे ना बऱ्याच जणांना अवघड जातं. येतं लक्षात. तर याच्यामध्ये आहे ना स्पीड गेन करण्यासाठी आहे ना एकच फंड आहे त्याचा, जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायचं. प्रत्येक नंबर सोबत आहे ना आपण फॅमिलियर व्हायला पाहिजे. ओके, उठता बसता आहे ना नंबर्स त्यांचे मल्टिप्लिकेशन आपल्याला आहे ना एकदम इझी गोईंगमध्ये आहे ना यायला पाहिजेत. आणि हे तेव्हाच होतं ज्या वेळेस याच गोष्टी मॅथमॅटिक्स मधले आहे ना जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करण्याची गोष्टी रोज म्हणजे रोज करत असतं तुम्ही. एक रुटीन असतं. प्रत्येक आठवड्यामध्ये काही तास तुम्ही मॅथमॅटिक्सला देत असाल तर आहे ना गोष्टी इझी होऊन जातात. आणि याचं इम्पॉर्टन्स सांगताना मी सांगेन, अशी कोणती एक्झाम नाही कॉम्पिटिटिव्ह ज्याच्यामध्ये ना मॅथमॅटिक्स नाहीये. ओके, कुठलाही क्वेश्चन पेपर घ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा, त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स अँड रिझनिंग शिवाय तुम्हाला पर्याय नाही किंवा त्याला दुसरा कुठला पर्याय ठेवलेला नाही. 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के असं विचारले. इझिली या क्वेश्चनला 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के गुणिले 100. हा फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शनला या पद्धतीने अपूर्णांक आहे, अपूर्णांकाला या पद्धतीने गुणिले 100 करून आपण आन्सर काढू शकतो. 0 0 कॅन्सल या ठिकाणी. 12 दोन्ही 24 आणि या ठिकाणी 12चा भाग जातो. बेकबे बेसखी 12. किंवा दुसरं काय, 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के? 2400चे किती टक्के? 8% काढलं तर आन्सर येतं का? 2400चे 8% 144 होतात का? तर ज्यावेळेस 2 शून्य असतात, 2 शून्यांना ना आपण गृहीत धरत नाही. ओके, हे सांगितलंय सुरुवातीला. 8 चौक 32 ला 2 हातच्याला येतील. 8 दोन्ही 16 17 18 19 192 होतात. 144 होतात का? नाही. 144 पेक्षा पुढे चाललंय आन्सर. तर डेफिनेटली पर्याय क्रमांक 2 तर या ठिकाणी आन्सर येणारच नाही. एक तर आपण चेक केलंयच. ओके,
8% जर 192 येतं तर 4% किती होतं, याच्या हाफ होतं, याच्या हाफ होतं. म्हणून 144 आणि लॉजिकनुसार या ठिकाणी सटीक आन्सर काय असेल, 6% असेल. आयदर या मेथडनी करा और या मेथडनी करा, आन्सर एकच आहे. ओके चलो, 56 नंबर झालं या ठिकाणी. 57 नंबरचा क्वेश्चन, 57. तेलाच्या 10 लिटरच्या डब्याची किंमत 1000 रुपये आहे. क्वेश्चन थोडासा स्पेशल आहे. चला, तेलाच्या 10 लिटरच्या डब्याची किंमत 1000 रुपये आहे, तर त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची प्रति लिटर किंमत किती? हा आहे जळगाव पोलीस 2021चा क्वेश्चन. 70 रुपये, 75 रुपये, 80 रुपये आणि 85 रुपये असं दिलेलं आहे. पर्यायावरून सुद्धा क्वेश्चनला सॉल्व्ह करता येईल किंवा क्वेश्चनमध्ये जेवढा गिवन डेट आहे त्याच्यावरून सुद्धा आहे ना या ठिकाणी सोल्युशन काढता येईल. मी तुम्हाला जवळपास 30 सेकंदाचा वेळ देतो, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा थोडासा. बघू किती जणांना जमतं या ठिकाणी. आलंय आन्सर सगळ्यांचं? चलो, तेलाच्या 10 लिटरचा डबा आहे, ओके, आणि त्याची किंमत किती आहे, 1000 रुपये आहे. त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची प्रति लिटर किंमत किती? इझी क्वेश्चन आहे. जसं जसं कमांड दिले क्वेश्चनमध्ये त्या पद्धतीने करत जायचं. बऱ्याच जणांना क्वेश्चनचा मिनिंग समजत नाही, त्याच्यामध्ये आहे ना, त्याच्यामुळं उत्तर काढणं राहून जातं. 25% तेल फुकट मिळालं म्हणजे आहे ना नेमकं त्याचा अर्थ काय होतो. चला, झालंय सगळ्यांचं, स्टॉप. चला आपण सॉल्व्ह करू. किती लिटरचा डबा होता? 10 लिटर तेल आहे आणि याची किंमत किती आहे? प्राइस किती रुपये आहे? 1000 रुपये आहे. हे क्लिअर आहे. 10 लिटरमध्ये आहे ना, सॉरी 1000 रुपयामध्ये किती लिटर तेल मिळतं? 10 लिटर. त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास बऱ्याच जणांना काय वाटतं, या 10 लिटरमधलं 25% तेल फुकट आहे म्हणजे आपण किंमत कशाची मोजली? 7.5 लिटरची, आणि बाकीचे 2.5 लिटर फुकट भेटलेत. असं बिलकुल नाहीये. 10 लिटर ज्यावेळेस आपण विकत घेतो, ओके, 10 लिटर विकत घेतलं किती रुपयाला? 1000 रुपयाला. त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास असं असतं ना की तुम्ही एखादा 250 ग्रामचा ज्यावेळेस चहा विकत घेता, चहापत्ती किंवा टी डस्ट जी असते ती विकत घेता, तेव्हा त्याच्यावरती 50 ग्राम मोफत असं लिहिलेलं असतं. ज्यावेळेस 50 ग्राम मोफत लिहिलेलं असेल तर या डब्यासोबत एक छोटासा पाऊच तुम्हाला दिलेला असेल, 50 ग्रामचा चहापत्तीचा एक छोटासा शाशे याच्यासोबत दिलेलं असतं, किंवा 2 कॉफीच्या पुड्या याच्यासोबत दिलेल्या असतात, किंवा एखादं साबण याच्यासोबत दिलेलं असतं, किंवा संतूर साबणासोबत जसं पेन फ्री भेटतं, अशा गोष्टी. तर हे जे 25% म्हणले, हे 25% हे 10 लिटर मधलं नाहीये. जेव्हा फुकट मिळतं तेव्हा ते एक्स्ट्रा भेटलेलं असतं. म्हणजेच जर 1000 रुपये देऊन ज्यावेळेस आपण 10 लिटर तेल खरेदी करतो त्यावर 25% तेल फुकट मिळतं. अगोदर जेवढं तेल भेटले आपल्याला 10 लिटर त्याच्या आणखीन 25%, 10चं 25% किती होतं? 10चं 50% किती होतं? 5 लिटर होतं, आणि 25% किती होतं? 2.5 लिटर होतं. ओके, म्हणजेच हे 2.5 लिटर तेल आपल्याला फुकट भेटलं. म्हणजे 1000 रुपये किंमत मोजल्याच्या नंतर आपल्याला हे 1000 रुपयामध्ये भेटलेलं तेल आणि हे फ्रीमध्ये भेटलेलं तेल, तर टोटल किती तेल भेटलं आपल्याला? 12.5 लिटर. आता 1000 रुपये आहे एकूण किंमत आणि तेल एकूण किती भेटले? 12.5 लिटर. तर याला सॉल्व्ह करत असताना कसं सॉल्व्ह करतो? या ठिकाणी दशांश आहे, हा दशांश काढून टाकण्यासाठी आपण काय करतो? इथे एक 0 देतो. आता संख्या काय झाली? 10,000 झाली. ओके, दशांश सारखा करून घेतला, छेदामध्ये 125, आणि खूप ठिकाणी येतं हे लक्षात ठेवा, 125 8 1000 होतात. म्हणून प्रति लिटरची किंमत किती पडली आपल्याला? 80 रुपये पडली. ओके, क्लिअर आहे? या पद्धतीने ऑप्शन नंबर 3 काय असेल? आन्सर असेल. दुसऱ्या एका पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो का आपल्याला? चला, कसं बघता येईल या ठिकाणी? चलो, 10 लिटर तेल आपल्याला किती रुपयामध्ये भेटते? 1000 मध्ये. तर 1 लिटर जे आहे, 1 लिटर किती रुपयामध्ये भेटायला पाहिजे आपल्याला? 100 रुपयामध्ये भेटायला पाहिजे, बरोबर. आता यातलं 25% आपल्याला एक्स्ट्रा भेटतं. 25% किती एक्स्ट्रा भेटायला, म्हणजेच किती?
250 ml म्हणता येईल. 250 ml घेऊन सुद्धा 250 ml हे फ्री भेटतं 1 लिटरवरती 25%. म्हणजेच आता हे किती झालं 1250 ml. किती झाले 1250 ml. तर ते कितीमध्ये भेटले 100 रुपयामध्ये भेटले आपल्याला. 1250 ml 100 रुपयामध्ये. हे 100 रुपयाला जर 1250 आपण डिवाइड केलं तर या ठिकाणी 0 आणि 0 कॅन्सल. 1250 ml 100 रुपयामध्ये. ओके सॉरी, हे लिटरमध्ये लिहित असताना आपण काय लिहिणार याला 1.25 असं लिहिणार. आणि याला पण काय करणार आपण दशांश सारखं करण्यासाठी 00. मग शेवटी तेच झालं 10,000 भागिले 125. या पद्धतीने सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. 1 लिटर घेऊन सॉल्व्ह करा क्वेश्चनला किंवा ॲज इट इज जसं 10 लिटर दिलंय 10 लिटरला 10 लिटर घेऊन सुद्धा येणार क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. क्लिअर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी बघा काय क्वेश्चन दिलेला आहे. मी काय सांगितलं होतं भला मोठा क्वेश्चन असेल. या ठिकाणी नवीन कॉन्सेप्ट आहे तर या कॉन्सेप्टनी क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी ओके आपण बघू काय करावं लागेल. एका गटाचे सर्व सदस्य मुंबईतील एका हॉटेलमध्ये जमले. पहिल्या दिवशी 80% सदस्य किती पहिल्या दिवशी 80% सदस्य खरेदीसाठी गेले. त्यातील 50% सदस्य प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेले आणि 10% सदस्य हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबले. वरील माहितीच्या आधारे खालीलपैकी कोणता किंवा कोणते निष्कर्ष काढता येईल किंवा येतील असा प्रश्न आहे. आणि निष्कर्ष दिलेले 40% सदस्य खरेदीसाठी तसेच प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेले आणि दुसरं आहे 20% सदस्य फक्त खरेदीसाठी गेले. 2 निष्कर्ष दिलेले आहेत आणि ऑप्शन दिलेत फक्त 1, फक्त 2, 1 व 2 दोन्ही, 1 ना 2 म्हणजे 1 पण बरोबर नाही आणि 2 पण बरोबर नाही निष्कर्ष असं म्हणलेलं आहे. चला या टाईपचा क्वेश्चन अगोदर मी इन्फॉर्मेशन लिहून घेतो. काय म्हणले जमले 80% खरेदीसाठी. खरेदी करण्यासाठी किती टक्के गेले 80% गेले. ओके हा वर्ड सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यातील 50% सदस्य प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेले. किती सदस्य 50% सदस्य. मला सांगा हॉटेलमध्ये सपोज करू आपण आता 100 घेण्याच्या ऐवजी ना जास्तच कन्फ्यूज होईल 200 एवढा आकडा घेतो. हॉटेलमध्ये एकूण सदस्य किती होते व्यवस्थित समजून घ्या. कॉन्सेप्ट आहे आणि एक फॉर्म्युला आहे तो पण दोन्ही पण गोष्टी सांगेन मी या ठिकाणी. 200 सदस्य आहेत. 200 सदस्यापैकी किती टक्के सदस्य 80% सदस्य. म्हणजेच 200चा 80% किती होतं 160. 160 कुठे गेलेत खरेदी करण्यासाठी गेलेत आणि त्यातील 50% सदस्य प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेलेत. त्यातील म्हणजे कशातील खरेदीला जे गेले होते त्यातील 50% असं म्हणलंय का. म्हणजे किती होतात टोटल 200 मधले 80 सदस्य होतात की या 200तील 50% सदस्य म्हणजे 100 सदस्य गेलेत असं म्हणलेलं आहे. जर सपोज केला हॉटेलमध्ये असणाऱ्या व्यक्तींचा आकडा 200 आहे तर त्यापैकी 80% कुठे गेले खरेदीसाठी आणि त्यातील 50% कुठे गेले तर ते 50% कशाचे आहे 50% या 160चे आहे की या 200चे आहे. हे सगळ्यात मोठं कन्फ्युजन या ठिकाणी आहे. तर हा क्वेश्चन जो आहे हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना एक फॉर्म्युला जो आहे सर्रासपणे यूज केला जातो. कोणता आहे नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी काढत असताना नंबर ऑफ ए युनियन नंबर ऑफ ए युनियन बी काढत असताना माय मिस्टेक नंबर ऑफ ए युनियन बी काढत असताना नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ बी ची काय करायची असते बेरीज करायची असते आणि त्यातून नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी हा काय करायचा असतो मायनस करायचा असतो. हा इंटरसेक्शन किंवा छेद काय असतो हा फॉर्म्युला या पद्धतीने पाठ करा म्हटल्यानंतर आहे ना बऱ्याच जणांच्या डोक्यात घुसतच नाही. ओके आता मी शिकवतो याच्यासाठी हा फॉर्म्युला मी पाठ करून ठेवलेला आहे. बट हा फॉर्म्युला पेपरमध्ये आठवेलच याची काही गॅरंटी नाही. एकतर जळगाव पोलीस 2021चा क्वेश्चन आहे. चला क्वेश्चन बघू आपण काय सांगितलं होता. 80% सदस्य खरेदीसाठी गेले. 80% सदस्य कुठे गेलेत खरेदीसाठी गेलेले आहेत आणि जिथे की असं म्हणलंय त्यातील 50% सदस्य प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी. तर प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी किती जण गेलेत 50% सदस्य गेलेत हॉटेलमध्ये जेवढे व्यक्ती होते त्यांच्यापैकी. आणि काय म्हणलंय 10% सदस्य हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी थांबलेत. ओके विश्रांती घेणारे किती विश्रांती घेणारे टोटल 10% आहेत. तर बाहेर गेलेले सदस्य हॉटेलमधून बाहेर गेलेले सदस्य टोटल किती आहेत
90% आहेत असं म्हणता येईल. जर विश्रांती घेणारे 10% असतील तर बाकीचे सगळे कुठं असतील, 90% बाहेर गेलेले आहेत. हेच लॉजिक बनतं या ठिकाणी. आपण असं म्हणू शकत नाही की सर याच्यातले एक 20% बाल्कनीत बसले असतील मे बी, असं म्हणू शकत नाही. जी इन्फॉर्मेशन दिली त्याच्या पलीकडे कधी विचार करायचा नसतो. गिवन डेटाच्या बाहेर कधीच जायचं नाही. ओके, आपले इमोशन्स आपल्या फिलिंग्स याच्यामध्ये घुसवायच्या नाहीत. विश्रांती करतायत 10%, तर बाहेर गेलेले टोटल किती, 90%. तर हॉटेलमध्ये जेवढे होते त्यापैकी 80% कुठे गेलेले आहेत, खरेदीसाठी गेलेत. आणि बाहेर गेले 90%. आणि प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी किती जण गेलेत, 50% गेलेत. आता याला रिप्रेझेंट करत असताना वेन डायग्राम मध्ये जर मी रिप्रेझेंट केलं तर गोष्टी या ठिकाणी व्यवस्थित समजतील. चला, वेन डायग्राम मध्ये कसं दाखवू शकतो आपण असं दाखवू, हे जे खरेदीसाठी गेलेले आहेत हे किती आहेत, 80% आहेत. हे खरेदीसाठी गेलेले. आणि प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी गेलेले किती आहेत, हे आहेत 50%. 50% आहेत. बट खरेदीसाठी गेलेले असतील किंवा प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी गेलेले असतील, हे हॉटेलच्या बाहेर गेलेले सदस्य आहेत. हॉटेलच्या बाहेर गेलेले सदस्य टोटल किती आहेत, 90%. आता हे 80 आणि हे 50 दोन्ही मिळून तर 130 होतात. तर त्यावेळेस काय करायचं असतं, नंबर ऑफ ए आणि नंबर ऑफ बी यांची बेरीज करायची असते. 80 आणि 50 130 होतात. तर या 130 मधून 90 काय करा, मायनस करा. 130 मधून 90 जर मायनस केले, 130 मधून 90 मायनस केले तर किती शिल्लक राहतात, 40. म्हणजेच हे 40 असे आहेत, हे 40 असे आहेत जे खरेदीसाठी पण गेलेत आणि प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी पण गेलेत. खरेदीसाठीचा टोटल सर्कल जर 80चा असेल तर हे 40 याच सर्कलमध्ये आहेत, तर इथे किती राहिले, 40. ओके. आणि प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी जर 50 जण गेलेत आणि हे 40 या प्रेक्षणीय स्थळ बघायला गेलेल्यांच्या सर्कलमध्ये आहे, तर हे 40 प्लस हे 10 किती झाले, 50 झाले. आता बघा टोटल हॉटेलच्या बाहेर गेलेले सदस्य किती आहेत, 40. हे 40 80 आणि हे 10 90. तर बरोबर आहे या ठिकाणी 90. तर त्याच्यापैकी काय सांगितले मला सांगा, खरेदीसाठी गेलेले सदस्य टोटल किती आहेत, 40 आणि 40 80. आणि प्रेक्षणीय स्थळ बघण्यासाठी गेलेले सदस्य किती आहेत, 40 आणि 10 50 या पद्धतीने. तर हे 40 कोण आहेत, मी आयडेंटिटी सांगतो. हे 40 आहेत जे हॉटेलच्या बाहेर गेलेत फक्त खरेदीसाठी. हे 10 ते आहेत जे हॉटेलच्या बाहेर गेलेत फक्त प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी. आणि हे 40 ते आहेत जे हॉटेलच्या बाहेर खरेदीसाठी पण गेलेत आणि प्रेक्षणीय स्थळ पाहण्यासाठी सुद्धा गेलेले आहेत. म्हणून 20% सदस्य फक्त खरेदीसाठी गेलेत, फक्त खरेदीसाठी 40% सदस्य गेलेत. आणि हे 90 झाल्याच्या नंतर 10% सदस्य हॉटेलवरती थांबलेले आहेत. म्हणून निष्कर्ष क्रमांक 2 चुकीचा आहे. आणि निष्कर्ष क्रमांक 1 काय सांगितलंय, 40% सदस्य खरेदीसाठी तसेच प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी गेले. तर हे निष्कर्ष बरोबर आहे. म्हणून उत्तर कोणतं आहे, फक्त 1 निष्कर्ष बरोबर आहे. हे याचं उचित उत्तर आहे. क्वेश्चन व्यवस्थित लक्षात आलेलं आहे का या ठिकाणी. मी परत एकदा रिपीट करतो या ठिकाणी गोष्टी बघा. विश्रांती करणारे 10% आहेत, तर बाहेर गेलेले 90% टोटल. तर त्यापैकी खरेदी करायला गेलेले 80% आणि प्रेक्षणीय स्थळ बघायला गेलेले 50%. हे टोटल 130 होतात. हॉटेलमध्ये जे या ठिकाणी सदस्य होते ते टोटल किती होते, 100%. आता हे 130% तर होऊ शकत नाही. तर यापैकी काही कॉमन आहेत जे दोन्ही गोष्टी करत असतील, तर ते रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय केलं, हा जो कॉमन पार्ट आहे तो किती दाखवला, 40% या ठिकाणी. तर हा 40 कशावरून काढला, या टोटल 130 मधून जर 90 मायनस केलं तर किती राहतात, 40 राहतात. म्हणून हे 40 या ठिकाणी. म्हणूनच मी काय लिहिलं होतं, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी मायनस. ओके, चला, नंबर ऑफ ए म्हणजेच काय, खरेदीसाठी गेलेले. आणि नंबर ऑफ बी म्हणजेच काय, नंबर ऑफ बी कशासाठी म्हणलं होतं, प्रेक्षणीय स्थळ बघण्यासाठी गेलेले. हे झाले 80 आणि हे झाले किती, 50. हे टोटल किती होतात, 130. यातून काय मायनस करायचं होतं आपण, यातून जे या ठिकाणी नंबर ऑफ ए युनियन बी किती होतं, 90 होतं या ठिकाणी बाहेर गेलेले टोटल. तर 90 मायनस केले म्हणून आपल्याला आहे ना हा इंटरसेक्शन भेटला, म्हणजे छेद भेटला. तर आता जर बघितलं आपण, 80% खरेदीसाठी गेलेत, 40 अधिक 10 50 जण प्रेक्षणीय स्थळ बघण्यासाठी गेलेत. फक्त 10 जण जे आहेत, 10 जण फक्त प्रेक्षणीय स्थळ बघण्यासाठी, ते खरेदीसाठी गेले नाहीत. हे 40 जण फक्त खरेदीसाठी गेलेले आहेत. आणि हे जे 40 जण आहेत ते दोन्ही सुद्धा गोष्टी करायला गेलेले होते. म्हणून निष्कर्ष क्रमांक 1 आपण बरोबर केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चला,
59. 30 चे 12% किती? क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे या ठिकाणी. 30 चे 12% आपण बघितलं. 30 चे 12% काय असतं? दोघांचा गुणाकार करा. 12 त्रिक 36 हे 360 झाले. 2 अंक सोडून दशांश. दॅट इज आन्सर इज 3.6. पर्याय क्रमांक 3 काय असेल या ठिकाणी? बरोबर असेल. आणि शेवटचा क्वेश्चन, एका मोबाईलची 18% GST सह किंमत 2360 असल्यास त्या मोबाईलची मूळ किंमत किती आहे? सिंपल क्वेश्चन आहे. मुंबई शहर पोलीस 2021 चा प्रश्न आहे. पर्याय दिलेत 17,500, 18,000, 2,000 आणि 21,000 रुपये. चला, मोबाईलची किंमत किती आहे? मोबाईलची किंमत हे चारही पर्याय दिलेत, यापैकी निवडायचं आहे आपल्याला. तर बघा, तर 2360. चलो 2360. सगळ्यात पहिलं मेथड काय असेल? एका मोबाईलची किंमत 18% GST सह. मोबाईलची किंमत स्वतः किती असते? 100% असते. त्याच्यावरती लावलेली GST किती आहे? 18% आहे. म्हणजेच ही करासहित रक्कम किती झाली? 118%. ओके, तर GST सह किंमत किती दिली आपल्याला? 2360 दिलेला आहे. तर मोबाईल कितीचा असतो? 100%चा असतो. किंमत किती असते? 100%. एक्स क्रॉस मल्टिप्लिकेशन करा या ठिकाणी, इझिली सॉल्व्ह होईल. 118 गुणिले एक्स बरोबर 100 गुणिले 2360 या ठिकाणी. तर 118 1 118, 118 दोन्ही 236, हे 100 आणि हे 20 किती झाले? 2000 रुपये होतात. किंवा काय करू शकतो? 18,000 17,500चं 18% करा. ओके, किंवा 18,000चं 18% करा, या पद्धतीने सुद्धा होईल. किंवा 2,000चं 18% करा, या पद्धतीने सुद्धा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो. जसं की 2,000चे 18% जर काढून बघितले ऑप्शनवरून, जर 2,000 रुपये मोबाईलची किंमत घेतली आणि त्याचं जर 18% काढलं आपण, किती होतं हे? 18 दोन्ही 36. ओके, 18 दोन्ही 36 आणि हे 3 शून्य 3 शून्य, 2 शून्य सोडून दशांश द्या या ठिकाणी, 2 अंक सोडून 360 आणि हे 360 ऍड करा. ओके, तर हे 2360 करासहित रक्कम होते. म्हणून पर्याय क्रमांक कोणता? पर्याय क्रमांक 3, दॅट इज 2000, म्हणजेच 2000 ही मोबाईलची किंमत आहे. चला, झाले सगळ्यांचं. चला, अशा पद्धतीने ना आज पहिल्यांदा आपण आहे ना या क्लास नंबर 8 मध्ये टोटल 15 क्वेश्चन कंप्लीट केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 46 पासून ते प्रश्न क्रमांक 60 पर्यंत. आणि मागच्या स्लाइडमध्ये सांगितल्यानुसार मी तुम्हाला सांगितलं होतं या व्हिडिओमध्ये बरेच चॅलेंजिंग क्वेश्चन आपण घेणार होतो, जे की खूप सारे असे महत्त्वाचे प्रश्न होते की जे की शोधून मी याच्यामध्ये ॲड केलेले होते. ते कॉन्सेप्ट आपण बघितलेले आहेत. बघू शकता आपण इंटरसेक्शनचा जो पार्ट होता या ठिकाणी तो बघितला. त्याच्यानंतर तो या ठिकाणी 224 पैकी 520चे 130% हा क्वेश्चन सोडून साखरेची किंमत असणारा, साखरेचं म्हणजे ना खर्च तेवढाच असायला पाहिजे, तर मग दुसऱ्या घटकामध्ये ना किती घट करायला पाहिजे वगैरे, या टाईपचे क्वेश्चन जे पाठीमागे झाले नव्हते ते क्वेश्चन या ठिकाणी मी ॲड करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित या ठिकाणी देऊन झालेलं आहे. तर पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन लेक्चरमध्ये, ज्याच्यामध्ये आहे ना याच्यापेक्षा थोडंसं चॅलेंजिंग क्वेश्चन असतील. आणि याच्यानंतर पोलीस भरतीचे जे PYQ आहेत, पोलीस भरतीचे जे PYQ होते जे की ज्याला आपण सुरुवात केलेली होती, तर आता याच्यानंतर TET मध्ये विचारलेले पर्सेंटेजचे क्वेश्चन घेणार आहोत आपण. 1 होतील 2 होतील व्हिडिओ. टेटमध्ये विचारलेले क्वेश्चन, बट असे क्वेश्चन घेणार नाही जे ऑलरेडी PS या ठिकाणी पोलीस भरतीच्या PYQ मध्ये ना कव्हर झालेत. या टाईपचे क्वेश्चन बिलकुल घ्यायची आवश्यकता नाही. सपोज करा की तिथं पण एखादा क्वेश्चन असेल TET मध्ये, कोणतं? 6533% किती, तर तो क्वेश्चन परत रिपीट घेण्यामध्ये काही पॉईंट नाही. म्हणून मी काय सांगतो, जे क्वेश्चन रिपीट झालेले नसतील असे क्वेश्चन जे TET ला विचारलेले आहेत, टेट या एक्झामला विचारलेले असतील, तलाठीला विचारलेले असतील, त्याच्यानंतर ग्रुप C ला, ग्रुप B ला आणि MPSC पूर्वला विचारलेले असतील, तर त्या सर्व परीक्षेच्या संदर्भात आहे ना वेगवेगळा लेक्चर या ठिकाणी होईल PYQच्या संदर्भात. तर चॅनलला जोडून राहायचं या ठिकाणी. आणि लेक्चर नंबर 9, 10, 11, 12 जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं, जवळपास 15 लेक्चरमध्ये मी हे पर्सेंटेज टॉपिक जे आहेत पूर्णपणे कव्हर करेन. हे सर्व लेक्चर्स बघितल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रिसर्च करण्याची किंवा कुठल्याही प्रकारची PYQ शोधत बसण्याची आवश्यकता पडणार नाही. याच्यानंतर करायची एकच गोष्ट शिल्लक राहते, संपूर्ण ट्रिक्स, मेथड्स, कॉन्सेप्ट शिकल्याच्यानंतर तुम्हाला फक्त कुठलाही बुक घ्या, त्याच्यामधलं पर्सेंटेज टॉपिकवर लिहिणं जे काही क्वेश्चन असतील ते सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. जर कुठल्याही क्वेश्चनमध्ये तुम्ही अडलात, तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही, तर अशा कंडिशनमध्ये कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन सरळ सरळ टाकून द्यायचं आहे. त्याचं सोल्युशन मी या ठिकाणी निश्चितपणे घेईन अशी शाश्वती देतो. तर आजच्यासाठी इथंच थांबू. स्वस्थ रहा, मस्त रहा, अभ्यास करत रहा आणि
2 दिवसाचं या ठिकाणी डिले होणार आहे आउट ऑफ स्टेशन असल्यामुळं क्लास नंबर 9 जो आहे तो मंडेला या ठिकाणी संडे और मंडेला मी अपलोड करेन. ओके, तोपर्यंत विश्रांती घ्या, अभ्यास करत राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.